नमस्कार शेतकरी बांधवांनो, खानदेश टीव्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसाट तुमचं मनापासून स्वागत करतो. तर मित्रांनो, आपण आज परत एकदा भादोड गावामध्ये आलेलो आहे. भरत भाऊ ठाकरे यांचा दावणीवरती गोट्यावर आलेलो आहे. तर आजची तारीख आहे 27 फेब्रुवारी आणि वार आहे शुक्रवार आज. जर तुम्हाला गाई खरेदी करायची असतील तर आपण तुम्हाला भरत भाऊ ठाकरे यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिलेला आहे. भाऊंकडं कायम गाई तुम्हाला मिळतील दुधाच्या 7 लिटरपासून तर 9-10 लिटर एका टायमाला दूध देणाऱ्या गाई त्यांच्याकडे अवेलेबल असतात. दोघं टायमाच्या 15, 16, 18 लिटरपर्यंत दुधाच्या त्यांच्याकडे गाई अवेलेबल असतात. आता याच्यामध्ये 4 गाई आलेल्या आहे. 4मधून एक गाई जनलेली. जर तुम्हाला तिचं दूध वगैरे चेक करायचं असेल तरी तुम्हाला गोट्यावरती 3-4 टाईम तुम्हाला दूध वगैरे चेक करून दाखवू देतील. आणि ज्या तोलावरच्या गाई आहे त्यांची तुम्हाला मायांग सड यांची गॅरंटी राहील आणि दूध वगैरे दूध दिलं नाही तर ती बोली वगैरे तुम्हाला त्यांच्याकडून राहणार आहे. कायम गाई राहते त्यांच्याकडं. कधी त्यांना कॉल करा. या जरी विकल्या गेल्या तरी तुम्हाला ते आणून देतील गाई वगैरे. आणि या गाई खरेदी करायच्या असल्यास तर संपर्क करा. याच्यामध्ये काही दुसऱ्या वेताची चांगल्या क्वालिटीच्या गाई आहेत. तर तुम्हाला आपण आता एक गायची परिपूर्ण माहिती देणार आहोत. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, आता आपण तुम्हाला एक गाय सोडून दाखवणार आहोत. याच्यामध्ये एक जनलेली आणि 3 गाई जी आहेत त्या तोलावरच्या तयारीची. आता ही जी आहे ही जनलेली. आता ही गाय वगैरे बघा तुम्ही मोठ्या मापाची आहे. कास वगैरे सळ वगैरे बघू शकता तुम्ही. हे बघा एकदम मोठी गाय आहे. मस्त आहे गाय वगैरे. किती दिवसाची जनलेली भरत भाई? एक किती दिवस आहे? दुसरा दिवस आहे. तर बघा मित्रांनो, फक्त राठी गिर असं काहीतरी क्रॉसमध्ये आहे. तर तुम्ही याल तेव्हा व्यवस्थित बघून तुम्ही खरेदी करू शकता. क्रॉसमध्ये गाय वगैरे आपल्याकडचे तापमान वगैरे त्या गायला अशा सूट होईल अशा हिशोबाची गाय आहे. आणि दूध किती दिल तरी आता चालू तिला 6-6 लिटर. 6-6 लिटर कच्चं फेदर चालू आहे का? बरोबर. तर बघा मित्रांनो, 6-6 लिटर कच्चं दूध वगैरे चालू आहे या गाईला आता सध्या. 19 लिटर 18 ते 19 लिटर दोघं टायमाचं दूध देईल. क्रॉसमध्ये गाय आहे. सड वगैरे कास वगैरे बघा तुम्ही. एकदम छान गाय आहे. बरोबर. काय दिलंय तिने? हां. तर बघा मित्रांनो, वासरी कालवड दिलेली त्या गाईने. हे बघा आता ही एक आहे. ही जी आहे ही आहे गाभण. बघा वरचे दिवस या गायीचे बाकी तयारीची. हे बघा तुम्हाला आपण कास वगैरे दाखवतोय. बघा कास सड वगैरे बघू शकता तुम्ही. वरचे दिवस या गायीला बाकी आहे. हे बघा गाय ही पण मोठी गाय आहे चांगली. हे बघा यांची किंमत वगैरे कशी मग आता? या गायीचे सांगायला 70,000 रुपये आहेत. व्यवहारात कमी जास्त होईल. आणि हिचे 75 आहे. हिचे 70,000 रुपये. व्यवहारात कमी जास्त होईल. जर तुम्ही जवळपासचे असाल तरी तर येऊन तुम्ही गाय व्यवस्थित बघा. ही जनलेली गाय आहे. तिचं तुम्हाला दूध वगैरे चेक करून दाखवून देतील इथं जागेवर. तुम्हाला 3 टाईम 4 टाईम जेवढं टाईम चेक करायचं असेल तेवढं टाईम. हे बघा ही पण आहे. ही दुसऱ्यामध्ये आहे का? हो, ही दुसऱ्यामध्ये. तर बघा मित्रांनो, एकदम अति छान क्वालिटीची आहे गाय. कारण दुसऱ्याच वेताला आहे. हे बघा कास सड एक सारखी आहे. बघा अजून वरचे दिवस बाकी आड गेली ती वरचे दिवस. नाही बघा फक्त दुसऱ्या वेत्याने एकदम शांत गाय आहे. बघा हिची काय किंमत वगैरे सांगायची? हिचे 75. हिचे पण 75,000 सांगायची. काय अंदाज वगैरे दूध वगैरे कशी चालली? 14-15. तर बघा मित्रांनो, 14-15 लिटर दूध चालणार आहे. बरोबर. दुसऱ्यामध्ये फक्त अजून वरचे दिवस गायला बाकी टाईम घेईल. पण गाई चांगली आणलेली आहे. आणि त्या गाई अशा आणतात की शेतकऱ्याकडं पण 4-5 वर्षे अशा टिकतील अशा गाई आणत असतात. आता यांची कसं या क्रॉसमध्ये गाय इकडची 1 नंबरची. आता ती कोणती क्रॉस आहे तुम्ही इथं आल्यावर व्यवस्थित चेक करून घ्या. कारण की मी बघितला डॉक्टरनी तुम्हाला डायरेक्ट सांगून देईल की क्रॉस आहे असं. तर तुमच्या हिशोबाने तर गाय वगैरे तुम्ही चेक करू शकता. हे बघा
4 गाई आज त्यांच्याकडं विक्रीला उपलब्ध आहे. नेहमी गाई असतात त्यांच्याकडं 12ही महिने. चालेल चालेल. आणि तुम्हाला 2 गाई 3 गाई घ्यायच्या असतील तर भाऊशी तुम्ही संपर्क करून घ्या. अतिशय चांगल्या क्वालिटीच्या गॅरंटीच्या गाई ते आणत असतात. आपला आता त्यांच्या इथं गोठ्यावाले मला असं वाटतं 4थी का 5वी फेरी आहे, 4थी आहे शक्यतावरती. तर त्यांनी गाई एकदम चांगल्या गाई आणलेल्या असतात त्यांनी. जर तुम्हालाही गाई खरेदी करायची असल्यास तुम्ही इकडे येऊ शकता. आणि आता ही जनलेली गाय तर इथं तुम्हाला वाटलं तेवढा टाईम तुम्ही इथं दूध वगैरे चेक करू शकता. 4 टाईम 5 टाईम 6 टाईम इथं समोर. आता हे जनल्या तोलावरचे राहतील, यांचं जे सड वगैरे राहतं थन त्याची गॅरंटी राहील. आणि माया अंग वगैरे काटा वगैरे निघतो त्याची गॅरंटी राहील. ही बी दुसऱ्यामध्ये वासरी. ही वासरी पण बघा तुम्ही फक्त दुसऱ्या वेताला ही पण ही बी दुसऱ्याला. ही पण दुसऱ्यामध्ये हे बघा. हिचे पण कास वगैरे बघा. अतिशय शांत गरीब गाय आहेत. हिचे 65,000 सांगायचे. तर बघा हिचे 65,000 सांगायचे. व्यवहारात कमी जास्त होऊन जातं, ही सांगायची किंमत असते. पण ज्या कोणा शेतकरीला यायचं असेल तर दोंडाईच्यापासून अगदी 7 किलोमीटर अंतरावरती त्यांचं एक गाव आहे भादवड गाव. या रस्त्याला त्यांचं एक गोठा वगैरे तिथं या गाई राहतात. आणि असं नाही की आजच गाई आहे, कायमचा त्यांचा व्यवसाय आहे हा. कधी तुम्ही त्यांना कॉल वगैरे करा, जर तुम्हाला 2-4 गाई कशी घ्यायच्या असतील ते पण ते तुम्हाला आणून देतील अशा किमतीमधल्या. तर आपण तुम्हाला त्यांचा नंबर वगैरे दिलेला आहे. हे बघा गाई वगैरे बघा तुम्ही. एक दुसऱ्या वेतातली होती, ही पण दुसऱ्या वेतातल्या, दोघी दुसऱ्या वेताच्या गाई आहे. गाई वगैरे चांगल्या आहे आणि दुधाला चालतील अशा गाई त्यांनी आणलेल्या असतात. तर बरोबर भाऊ आपल्याकडून गॅरंटी वगैरे बोली वगैरे कशी राहते? जी गाभण असेल ना हां हां तिच्यात थाना काटा हां हां आणि दूध नाही काढून दिलं त्याची गॅरंटी. आणि जी जनलेली असेल हां हां तिच्यात 2 दिन 3 दिन दूध पाहून घेऊन जायचे. बरोबर. तर बघा मित्रांनो, आता ही समजा ही तोलावरची तर हिचं सड वगैरे आणि जर माया अंग निघालं तर त्यांची जबाबदारी ते भरत भाऊची राहील. पण आता ही जनलेली तर तुम्हाला वाटलं 2 टाईम 3 टाईम 4 टाईम तुम्हाला जेवढं शक्य झालं तर तिचं तुम्हाला इथं जागेवर तुम्हाला दूध वगैरे दाखवून देतील ते. म्हणजे तुमच्या मनामध्ये पण शंका राहणार नाही, एकदम मोकळा व्यवहार होऊन जाईल. आणि जर काही शेतकऱ्यांना एकच टाईम चेक करायचं असेल तर तशी ते तुम्हाला चेक करून दाखवून देतील. 4 गाई आहेत, कायम गाई राहतात त्यांच्याकडं. भादोड गावामध्ये त्यांचा गोठा वगैरे रस्त्यावरती दोंडाच्यापासून एकदम 7 किलोमीटर अंतर आहे. तर कधी आले तुम्ही तर तुम्हाला गाई 100% मिळतील. नाही राहिल्या तरी तुम्हाला ते मागून देतील गाई वगैरे. तर आपण तुम्हाला त्यांचा नंबर वगैरे दिलेला आहे, तुम्ही त्यांच्याशी संपर्क करून गाई वगैरे खरेदी करू शकता. तुम्हाला आपण गाई एकदा परत दाखवून देतो पुढून पण. हे बघा गाई वगैरे, हे बघा ही पण एक तोलावरची आहे, 1-2 नंबरची दुसऱ्या जॉब्याच्या वासरे आहे. हे बघा, हे बघा समोरून पण तुम्हाला आपण गाई वगैरे दाखवून देत नाही. हे बघा, आता जी गाय जनलेली तिचं वासरू इकडं झोपलेलं आहे बघा, ती वासरी दिलेली आहे. तर असे 4 गाई आहेत. ज्या कोणा शेतकऱ्यांना खरेदी करायची असलीस संपर्क इथं करू शकता, इथं येऊ शकता तुम्ही जागेवर.